कृष्णा. शुभ सकाळ. मी भक्ती. तर गावाकडून छान अशी आपली सकाळची सुरुवात झालेली आहे. तर आता आम्ही निघालोय एका छान अशा ठिकाणी. तर चला तुम्हाला सुद्धा दाखवतो. आणि कशासाठी तिथं कोण यायलंय तर माहेरचं कोण यायलंय तुम्हाला दाखवते. तर चला आपण निघूया. भिवघाटला आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो. तर मस्त असं ज्याला जे पाहिजे ते. मी आणि लाडूने घेतली इडली, समर्थने घेतली मिसळ आणि आहुने घेतला मेदूवडा. त्यानंतर मग जिलेबी घ्यायची होती कारण आपण आहेर सुद्धा घेतलोय ते नवस फेडायला यायलेत म्हणून. इस्कॉन तासगाव तालुक्यातील आरवडे इस्कॉनला आपण इथं पोहोचलेलो आहोत. तर चला आता याचा छान व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत शेअर करते. तर इथं आम्ही का आलोय तेही तुम्हाला आता सांगते. तर माझी जी मोठी दिदी आहे तर तिच्या मुलाचा नवस पूर्ण करायचा इथं आरवडेला. तर त्यांचा नवस आहे अर्धा तोळा सोन्याचा. ती राधाकृष्ण इस्कॉन मंदिरला इथं हे पूर्ण करण्यासाठी येत आहेत. तुळजापूरवरून, उस्मानाबाद जिल्ह्यातून, धाराशिव जिल्ह्यातून येत आहेत. 2-4 वेळा आम्ही इथं येऊन गेलोय पण आज नवस पूर्ण करण्यासाठी. तसंही आम्हाला इथून जवळ 1-1.5 तासाचा रोड, म्हणून आम्ही सुद्धा आलोय नवस पूर्ण करायला. सुंदर असं आरती चालू आहे का काय परिसर आहे. खूप छान सुंदर असं मंदिर आहे. सम्राट जेव्हा पोटात होता आम्ही 3D करायला ना सोनोग्राफी करायला सांगलीला जात होतो त्यावेळेस मी इथं आले होते. 3.5 वर्ष होऊन गेले. प्रभुपाद महाराज. सुंदर सजवलं. इतकं मेकअप छान आहे तुम्हाला दाखव. आमचं दर्शन झालेलं आहे. लाडू चल. इतकं सुंदर मंदिर आहे ना. तिरुपती बालाजी वर्धन पर्वत उचललेला 7 रात होता. 7 करंगळीवरती. छान आहे ना बाळा. जय केला ना वामन देव. राम सीता लक्ष्मण होडीत बसून. तेव्हा समर्थ 6 महिन्याचा होता ना तेव्हा एक आहोणी इथं फोटो काढलेला होता. तर आज मी सेम तसा फोटो काढणार आहे त्यांचा. या ठिकाणी असा फोटो काढलेला होता. चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीतून नृत्य. ती सगळ्यात मोठी यात्रा निघते ना जगन्नाथपुरीची. तेच की आत्ता झालं नाही का आपली ही ती एकदाच. कोल्हापूर, अबुधाबी, दुबई, USA, रशिया, नेदरलँड, बोस्टन, युरोप, सिंगापूर. छान आहे.
दे. ही दररोज एवढं घालायचं, संध्याकाळी झोपताना नाईट ड्रेस घालायचं. नाईट ड्रेस असते संध्याकाळी पांढरे, सकाळी पण अजून ड्रेस. बघ ना अगं घे की फोटो व्हिडिओ. दाखव ना, दाखव. नाही अशी सरळ करून घाल ग, असं तार करून घाल. टाका गोल्याला घे. आला लावा सगळेजण हात लावा सगळेजण. हा हरे कृष्णा हरे राम 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 हरे हरे. हा हा जय करा. दर्शनासाठी लोक वाढत आहेत. जय हरे कृष्णा. नवस फेडल्यानंतर माझ्या माहेरी म्हणजे मराठवाड्यामध्ये नवीन कपडे पाहुण्याने करायचे असतात. तर मग आई पप्पा तर खूप लांब आहे, तर एवढं 250-300 किलोमीटर येऊ शकत नाहीत. त्यामुळे मग मी आहो आणि समर्थ सम्राट दिदी भाऊजी आणि गोल्यासाठी ना छान असा एक ड्रेस घेऊन पूर्ण पोशाख त्यांना घेऊन गेलेलो होतो आयर करण्यासाठी. तर तेच आम्ही इथं केलेलं आहे. नवीन कपडे घातले गोल्याला. गौर निताय की जय. कृष्ण बलराम की जय. राधा श्याम सुंदर की जय. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज की जय. आईला मैया मला भूक लागली. मैया काय म्हणते, बाळ तुला दूध देतो. त्याला दूध पाजायला मांडीने बसली. पुढे चूल होती, चुलीवर दूध ठेवलं. चुलीला न घालता दूध मनानं वर आलं. दूध मनानं का वर आलं? यशोदेच्या मांडीवर कृष्ण बसलेला होता. त्या दुधाला पण कृष्णाचं दर्शन घ्यायचं होतं, म्हणून दूध मनांवर आलं. यशोदामाया काय केली, कृष्णाला दूध पासा मांडीन उतरून खाली पिऊन दूध उतरायला गेली. मग कृष्णाला राग आला. तो म्हणला, मला भूक लागलेली असताना तू मला मांडीवर खाली का उतरलीस? म्हणून त्यानं काय केलं, रागानं दह्याचं दुधाचं लोण्याचं डेरं फोडला आणि त्यात नाचला. यशोदामाया काय केली, त्याला काठी घेऊन मागं लागली. ते सापडला नाही, उकळापाशी लपून उभा राहिला. मग काय केले, थांब तुला आता 2 दोरीने उकळ्यासंग बांधून घालतो. त्याला 4 दोरी काढून बांधून घालायला गेली. बांधायला 2 बोटं दोरी कमी पडली. परत काय केली त्यानं, 9 लाख गाईच्या दोऱ्या सोडली. परत बांधायला गेली, तरी पण त्याला बांधायला 2 बोटं दोरी कमीच पडली. कृष्ण काय म्हणला, माझी मैया 9 लाख गाईच्या दोऱ्या सोडून थकल्या दमल्या, तिच्या प्रेमापुटे बांधून घेऊया. तिनं काय केली, दोरी काढली, त्या कृष्णाच्या कंबरेवर बांधून त्याला उकळायला बांधली. ही लीला दिवाळीच्या वृंदावनात झालेली आहे, म्हणून त्याचं नाव दामोदर आहे. दाम म्हणजे दोरी, उदर म्हणजे पोट. पोटाला दोरी बांधून त्याला उकळायला बांधले.
11, 12, 13, 14. सगळं झाल्यानंतर मस्त आम्ही जेवण करायला बसलो होतो. हे सगळं जेवण दीदीच्या घरून, दीदीचे जावा, दीदीची सासूबाई सगळ्यांनी मिळून करून आणलेलं होतं. आणि मला सांगितलं होतं की तू काही घेऊन येऊ नको, आम्ही घेऊन येतोय. आंबे कसले आंबेच वाटतंय हो, 12 आंबे. हरे हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्णा कृष्ण हरे हरे. श्री श्री गौरनिताय की जय, प्रभुपाद की जय. श्री श्री सीताराम लक्ष्मण हनुमान की जय. श्री श्री विठ्ठल रुक्मिणी भगवान की जय. प्रणाम करा सगळे. पुरुषांनी साष्टांग ठेवा. क्या हरे कृष्णा कृष्ण हरे हरे राम. ज्ञानानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंदा. कृष्ण कृष्ण हरे हरे भगवान की. श्री श्री विठ्ठल रुक्मिणी भगवान की. श्री श्री गौरीता श्री क्षेत्र पंढरपूर धाम की. हे स्वामी श्रील प्रभुपादजी वयाच्या 17व्या वर्षी अमेरिकेला गेले प्रचार करायला कृष्ण भक्तीचा. प्रभुपादजींचे जे गुरु महाराज आहेत त्यांनी आज्ञा केली प्रभुपादांना की काय करा म्हणे, तुम्ही फॉरेन कंट्रीमध्ये पाश्चात्य देशात कृष्ण भक्तीचा प्रचार करा म्हणे. कारण तो काळ इंग्रज राजवटीचा होता. भारत मुक्त स्वतंत्र झालं. भारतीय लोक इंग्रजांसारखं वृद्ध अवस्थेत म्हणजे म्हातारा अवस्थेत स्वामी प्रभुपादजी एकटे अमेरिकेत कोणीही ओळखीचं नाही, कोणाला प्रचार करायचा काही राहायचं काही माहिती नाही. गुरु आज्ञेनुसार 2 महिने मालवाहू जहाजामधून प्रवास करून प्रभुपादजी अमेरिकेला गेले. मूळचे कलकत्त्याचे. इस्कॉनला विदेशी संस्थांमधून पण नाही, मूळचे स्वामीजी कलकत्त्याचे भारतीय संस्था आहे, पण विदेशात सुरू झाली. 1966 साली ही इस्कॉनची स्थापना स्वामी प्रभुपादांनी अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरामध्ये केली. तर ह्या युगामध्ये हे युग कुठल्या शास्त्रानुसार पुराणामध्ये कुठले युग सुरू आहे? कलियुग. 4 युग आहे, सत्य, त्रेता, द्वापर, कलियुग. तर हे कलियुग सुरू आहे ना. तर कलियुगामध्ये भगवंताची सगळी शक्ती भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे. आणि कुठल्या नामस्मरणामध्ये, कुठल्या नामामध्ये? हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर तेव्हा ती जी अमेरिकेची पिढी पाहते, कोणतर साधू महाराज काय तर म्हणाले, तर ते त्यांच्या सोबत येऊन बसू लागले, ऐकू लागले काय म्हणतात. तर
तर स्वामीजींच्या असं म्हटले की भगवंताच्या भक्तामध्ये एवढी ताकद असते, शुद्ध भक्तामध्ये, ते संपूर्ण जगाला बदलू शकतात. आज बघता आपण वृंदावनचे खूप सारे साधू महंत आहेत, कित्येक लोक भक्त बनले, विराट कोहली वगैरे मोठी मोठी लोक नामस्मरण करायला लागले. का? कारण भगवंताच्या भक्तांच्या एवढी शक्ती असते की अख्ख्या जगाला बदलू शकतात. तर प्रभुपादांनी 1970 शतकात तेच कार्य केलं. आज प्रभुपाद ज्यावेळी इथं गेले 70 वर्ष वय होतं, त्यानंतर 10 वर्ष आयुष्य लावलं. तर त्या 10 वर्षामध्ये स्वामी प्रभुपादांनी जगभरात 108 हून अधिक मंदिरं बांधली, 10,000 विदेशी लोकांना भक्त बनवलं, गोशाळा काढल्या, गुरुकुल काढले, खूप मोठी आध्यात्मिक क्रांती केली. जी लोक पूर्ण नशेत बुडालेले, पूर्ण कटारीत पडलेले असायचे, अशा लोकांना भक्त बनवलं. खूप मोठी आध्यात्मिक क्रांती प्रभुपादांनी केली. तर त्याच प्रभुपादांचे एक शिष्य परमपूज्य लोकनाथ महाराज जेव्हा हे प्रभुपाद 1971 ला क्रॉस मैदान मुंबईला उत्सव प्रोग्राम करत होते, त्यावेळी ह्या गावचे स्टुडंट शिकण्यासाठी गेले इंजिनिअरिंगचं शिक्षण घ्यायला. तर प्रभुपादांची गाठ भेट झाली. त्यानंतर प्रभुपादांनी महाराजांना सांगितलं इथले की तुमच्या गावात एक इस्कॉनचं मंदिर बांधा. तर हे इस्कॉनचं संपूर्ण जगातलं 160 देशातलं पहिलंच खेड्यातलं मंदिर आहे. कारण हे स्वामी प्रभुपादांचे जे शिष्य आहेत लोकनाथ महाराज, त्यांचे जन्मस्थान आहे आरोडे. तर म्हणून हे इस्कॉनचं मंदिर इथं बांधलेलं आहे. बाकी आपण देशाच्या किंवा परदेशात कुठल्याही मोठ्या शहरात गेले प्रत्येक ठिकाणी इस्कॉन मंदिर आहे. तर ही संस्था संप्रदाय काय कार्य करत आहे? भगवद्गीतेचा प्रचार प्रसार करत आहे, त्याचबरोबर हरिकृष्ण महामंत्राचा प्रचार करत आहे. आज कारण सत्ययुगामध्ये काय केलं जायचं? ध्यान केलं जायचं. त्रेतायुगामध्ये यज्ञ केले जायचे, द्वापारमध्ये पूजा अर्चना केली जायची. आता या कलियुगामध्ये पूजा अर्चना यज्ञ किंवा ध्यानला इतकं महत्व नाही. कारण कलियुग म्हणलेलं आहे की कलियुगामध्ये व्यक्ती शांत राहत नाही, मन सदैव चंचल असतं. चंचल असल्यामुळे ध्यान करू शकत नाही. यज्ञ करायचं म्हटल्यावर प्युअर सामग्री तूप काहीच भेटत नाही, किंवा पूजा अर्चना करायची म्हटली तरी कोणाला 10 मिनिटाचा वेळ नाही जास्त. त्यामुळे कलियुगात साधा सोपा उपाय भगवंताच्या नावाचं जप, नामस्मरण. तर आपण सर्वांना विनंती आहे, आपल्याला आपलं जीवन बदलवायचं असेल किंवा भगवंताची कृपा प्राप्त करायची असेल, रोज 10 मिनिटं आपण काय करा? नामस्मरण करा. कुठलं नामस्मरण? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. खूप सारे मोठी लोक सुद्धा आज भगवंताचं नामस्मरण करत आहे. आपण असं विनंती आहे, नामस्मरण करा. तर येणाऱ्या 4 सप्टेंबरला श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव आहे. आपल्याला माहिती आहे जन्माष्टमी सगळ्यांच्या गावात करतात. इस्कॉन मध्ये सुद्धा आज जगाच्या कोट्यावर 160 हून अधिक देशामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी खूप मोठ्या भव्य स्वरूपात साजरी होते. आपल्या इथेही 4 सप्टेंबरला आहे, संध्याकाळी 4 ते 12 कार्यक्रमाची वेळ आहे. त्याच्या आपण मंदिर पाहतात, पूर्ण मंदिर फुल बंगला केलं जातं, म्हणजे पूर्ण फुलांनी सजवलं जातं. भगवंताचं विशेष दर्शन असतं, भगवंताचा मोठा अभिषेक होतो, कृष्ण कथा होते, सर्वांसाठी दिवसभर अन्नदान महाप्रसाद असतो. तर आम्हाला सर्वांना विनंती आहे, जसं आपण एखाद्या बर्थडेला घरी जातो, शुभेच्छा देतो, गिफ्ट करतो, तसं आपण ही जन्माष्टमीला या भगवंताला शुभेच्छा द्यायला, भगवंताचं दर्शन घ्यायला. जसं बर्थडे दिवशी व्यक्ती खुश असतो तसं भगवान पण खुश असतात. मग आपण जे मागाल ते भगवान देतात. तर आपण सर्वांना विनंती, आपण 4 सप्टेंबरला जरूर या जन्माष्टमीसाठी या, सहपरिवार सर्वांनी या. आणि या परिवार ह्या जन्माष्टमीमध्ये आपण सेवाही करू शकता, कारण सेवा पण खूप महत्वाचं आहे. बघा, आपण मनुष्य जीवनातच दान धर्म करू शकतो, पशु जीवनात नाही ना, मनुष्य जीवनातच करू शकतो. आणि भगवंताने सर्व काही आपल्याला दिलेलं आहे. जसे मान्य 4 चोर आहेत, चोरी करून येतात आणि काय म्हणतात, आपण सगळ्यांनी कष्टाने चोरी केली, आता प्रामाणिकपणे वाटून घ्यायचं म्हणतात. त्या चोरीला प्रामाणिकपणाचा चोरीचा काही संबंध नाही, कारण चोर आहे ना. तसं सर्व काही भगवंताने दिलेलं आहे, हवा पाणी सूर्यप्रकाश सगळ्या गोष्टी. आपल्याला काय करायचंय, थोडीफार भगवंतालाच मदत करायची. जसं एखादं छोटं बाळ आहे, पप्पाच्या खिशातून 10 रुपये घेतात, कॅडबरी घेतात, पप्पाला देतात, पप्पा खुश होत नाही, पप्पाचेच पैसे. तसं आपण ही भगवंताची सेवा करावी अशी विनंती. एखादा एवढा मोठा उत्सव आहे म्हणजे आपल्या सेवेची पण खूप आवश्यकता आहे. तर ज्याला भगवंताचा अभिषेक करायचा आहे किंवा जवळपास 50,000हून अधिक लोकांना त्या दिवशी अन्नदान महाप्रसाद होतो, 50 गायी, आपल्या गायींचीही सेवा होते. तर आपल्या सर्वांना विनंती आहे, ह्यासाठी आपण जरूर सेवा करावी. धन्यवाद. हरे कृष्ण. तर आता पुढे दर्शन घ्या फक्त भगवंताचे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण. जन्माष्टमीसाठी आपण सेवा करू शकता. आरती, प्रसाद, नवस सगळं छान. पहिल्यांदा एवढं व्यवस्थित भेटलं ना आपणाला. आरती हे सगळं छान झालं.